आणि 3 दिवस मी इथे नव्हते, तर मी देखील शेरूला खूप मिस केलं आणि शेरूने देखील मला खूप मिस केलं. तर सकाळी सकाळी तो असा माझ्याजवळ येऊन त्याला माझ्याबरोबर मस्ती करायची होती. मस्ती म्हणजे तो ना चावतो आणि त्याचे दात एकदम छोटे छोटे. आता 25 जानेवारीला आपला शेरू जन्माला आलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो फेब, मार्च, एप्रिल, मे 3-4 महिन्याचा आपला शेरू. त्याचे दात इतके काही मोठे नाही आहे, एकदम छोटे छोटे दात आहे आणि तो चावतो ना तर लागत नाही, पण त्याला चावायला मजा वाटते. आणि मलाही मग वाटतं की ठीक आहे, चला तो एन्जॉय करतो आहे चावणं तर चावू द्यात. आणि हो, त्यांनी जर म्हणजे असं कोणी म्हणेल की नाही काळजी घ्या, आणि बरोबर सांगताय तुम्ही, कारण आम्हाला ना एकदा डॉक्टरांनी सांगितलं होतं की घरातल्या फॅमिली मेंबरने पण रेबीजची इंजेक्शनं घ्या. तर आम्ही बोललो का गरजेची आहे? तर बोलला की हा जर चावला बुवा पुढे आणि रक्त वगैरे काढलं तर मग त्याच्यासाठी. तर अजून तर काय आम्ही कोणी घेतली नाही आहे. आणि मी जसं म्हटलं एकदम छोटे छोटे दात आहे त्याचे, जे की तो असं पकडून जरी ठेवतो तरी बिलकुल लागत नाही. बघा आत्ता जसं त्याने पकडलं आहे ना, तर अजून तरी लागत नाही आहे, पण लागायला लागल्यानंतर मात्र घ्यावे लागतील. आणि हे तो माझ्याबरोबर आणि प्रतीकबरोबरच करतो. प्रशांतजी लांबून त्याचे लाड करतात, त्यांना तो जवळ आलेला किंवा असं नाही, त्यांना म्हणजे सहनच होत नाही त्यांना. तरी त्या मानाने बऱ्यापैकी आता तेही त्याच्याशी म्हणजे घुळून मिळून गेले. तर हे बघा किती मस्ती चालली आहे त्याची, खूप मजा वाटते त्याला माझ्याशी मस्ती करायला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर घरी यायला मला रात्री 2:45 वाजले होते. 10:45 वाजता आम्ही नीलमजींच्या घरातून निघालो, परंतु रस्त्यामध्ये झोप येत असल्यामुळे थोडी वेळ कार उभी ठेवून AC चालू करून थोडा पॉवर नॅप घेतली. आणि त्यानंतर बराच वेळ लागली असेल कदाचित झोप, आणि मग त्यानंतर घरी आलो. तर रात्री 2:45 वाजता आम्ही घरी आलो. तर आल्यानंतर मला ओला कचरा किचनच्या सिंकवर दिसला, जो की मी रात्री टाकून देत असते. बाहेर पाईप आहे आमच्या इथे, तो गार्बेज पाईप, त्यात मी टाकून दिला. शेरूला घेतलं सगळ्यात पहिले, तर तो ओट्यावर झोपलेला होता आणि तो मला बघून खूप खुश झाला आणि मला पण त्याला भेटून खूप आनंद झाला. नंतर मी तो कचरा फेकला, हातपाय धुतले आणि झोपून घेतलं. आणि सकाळी 8:15 वाजता खूप कल्पनाताई आल्या. त्यांना काही कल्पना नव्हती, त्यांनी माझा मेसेज बघितला आणि मी त्यांना मेसेज करून दिला होता की रात्री की मी आली आहे बुवा, ऑन द वे आहे आणि मी येते. तर त्या 8:15ला त्या आल्या, म्हणून मग माझी झोप मोडली. मग मी उठून गेली, म्हणजे 3:15ला 2:45ला घरात पोहोचलो, पण शेरूचे लाड करत, चेंज करत, स्किन केअर वगैरे करत 3:15 झाले होते. 3:15ला झोपले आणि 8:15ला उठले, तर 5 तासाची माझी झोप झाली. त्यानंतर उठल्यापासून घर आवरते. घरातल्या लोकांचं म्हणणं असं की स्वच्छच आहे, आम्ही काही नाही केलं. परंतु माझ्या मते नव्हतं स्वच्छ. ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी अवनमध्ये मठ मूग ठेवले होते, प्रतीकला रात्री ठेवायला लावले होते मोड येण्यासाठी. ते 3 दिवस अवनमध्ये होते, पूर्ण त्याला बुरशी, पूर्ण फंगस आलेलं, तो विसरून गेला. त्यानंतर बरीचशी डस्टिंग वगैरे, मी आणलेले कपडे मशीनला लावले. संडे बेडशीट चेंज करायचा दिवस असता, मग तेही सगळं केलं. आणि आंघोळ वगैरे केली आणि स्किन केअर वगैरे केलं, तुम्ही बघू शकता. सोमवार आहे म्हणून व्हाईट कुर्ती घातली आणि मिररला मला टिकली जी होती ती मी मिररला टिकली लावून घेतली. सकाळपासून इतकं काम की पाणी प्यायचीसुद्धा आठवण राहिली नाही. आणि आज माझा उपवास आहे. नाश्त्याला पोहे बनवले होते. आता पाणी पिते, देवांची पूजा करते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय द वे, ह्या वेळेस मी घरी नव्हते, तर प्रशांतजींनी देवांना आंघोळ वगैरे घातली होती आणि मला व्हिडिओ पाठवला होता. परंतु त्यांनी फक्त आंघोळ घातली, ना फूल वाहिले, ना अक्षदा वाहिल्या, ना काही केलं. पण चला, देवांना ॲटलीस्ट आंघोळ घातली, गंध लावला होता. तर छान अशी माझी इथे पूजा करून झालेली आहे. आणि माझी देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे. आणि त्यानंतर बऱ्याचशा वस्तू मी 2-4 दिवस नव्हती तर जागेवर ठेवायच्या होत्या किंवा कपडे मशीनला लावायचे होते, ते सगळं मी केलं. आणि आता मला लंच बनवायचं आहे. पण आपल्या शेरू महाराजांची झोपायची जागा म्हणजे किचनमध्ये, इथेच तो झोपत असतो. तर आता त्याला मला असं वाटतं की त्याला डिस्टर्बही करू नये. परंतु मला बेसिनवर सारखं हात धुवायला, भांडं धुवायला सारखं यावं लागतं. त्याच्यामुळे मला त्याची इथे झोपायची खूप अडचण होती. तरीसुद्धा मी असे प्रयत्न करणार आहे की मी स्वतःहून त्याला उठवणार नाही, तो त्याचं स्वतः उठला तर ठीक. तर चला, आता फ्रीजमध्ये बघते मी काय भाजी वगैरे आहे. प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेलेले पोहे खाऊन, तर लंचपर्यंत ते परत येणार आहे. तर मी आता लंच बनवून घेते. इथे मी मुगाच्या डाळीचं घट्ट छान असं वरण केलेलं आहे. आमच्याकडे वरण फार घट्ट लागतं, पातळ वरण चालत नाही, पण आईला माझ्या पातळ वरण खूप आवडतं. इथे 2 डब्यांमध्ये मी
डबे छोटे छोटे आहेत, तर 2 डब्यांमध्ये मी साधा राईस केलेला आहे. मी टमॅटोची चटणी केली आहे बऱ्याच महिन्यांनंतर, म्हणायला काय हरकत नाही. तिचा लूक भलेही छान नसेल, पण चवीला प्रचंड छान लागते ही टमॅटोची चटणी. आणि उष्णता इतकी आहे, प्रचंड प्रचंड गरम होतं. माझ्यासमोर किचनमध्ये आमच्या म्हणजे इकडे या राईट साईडला विंडो आहे, परंतु तिथून काय विशेष हवा येत नाही, तर प्रचंड गरम झालं मला स्वयंपाक करताना. तर मी तर काय मोठा कप भरून साय टाकून मस्तपैकी साखरेचा चहा बनवला आणि तो पिला, कारण मी काही फराळ वगैरे काही करणार नाही आहे. इव्हन मी रात्री पण बघेल म्हणजे काय खाईल उपवासाला. तर स्वयंपाक मी जरा जास्तच केला आहे, कारण ऑलरेडी 2 वाजत आले. हे लोक, मी प्रतीकला बोलली होती तुम्ही निघाल तर मला फोन कर, तर मग मी लंच बनवेल. कारण की कधी कधी असं होतं मी स्वयंपाक करते आणि ते येत नाही, मग शिळं खावं लागतं. तर त्यांनी मला निघाल्यानंतर कॉल केला. तर माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि ते आता 5-10 मिनटं पोहोचण्यामध्येच आहे. ते आले की मी त्यांना जेवायला वाढून देईल. आता तोपर्यंत ती भासली नाही, घासलेली भांडी वगैरे लावून देते. आणि आत्ता स्वयंपाकाची जी काही भांडी निघाली आहेत ती पण मी क्लीन करून घेते. शक्यतो म्हणजे संध्याकाळ मला असं बेसिनमध्ये एरवी पण मला खरकटी भांडे पडू द्यायला आपल्याला कुणालाच नाही आवडत, नाही का. आणि त्यातली त्यात आता शेरू महाराजांचा विचार करावा लागतो की ते बेसिनच्या आजूबाजू फिरता, त्यांच्या मनात लहर आली तर ते बेसिनमध्येही जाऊन बसता. तर मी संध्याकाळी जवळजवळ म्हणजे 6 वाजेपर्यंत खरकटं भांडं जमा ठेवतच नाही. म्हणजे जे रात्रीच्या स्वयंपाकाचे आणि जेवणाचे भांडे होतात तेच फक्त मी जमा ठेवते रुपालीला नेक्स्ट डे क्लीन करायला. त्रास देणाऱ्या लोकांना अशी शिक्षा भोगावीच लागते. कोण त्रास देतं? कोण त्रास देतं? कोण त्रास देतं मला? चल ये बाळा, शेरू बाळा, चल चल ये चलो 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 चल चल ना, बाय बाय. मी चालली भूर, मी चालली. आणि हे तांदळाच्या पिठाचं बॅटर आहे, ज्याच्यामध्ये मी कच्चा कांदा कापून टाकला आहे, हिरवी मिरची, त्यानंतर कोथिंबीर, जिरं आणि मीठ असं सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मी तांदळाचे घावन करत आहे नाश्त्याला. हे बघा, ॲक्च्युली मी एकदा ना अनर्शांसाठी हे तांदूळ भिजवले होते आणि नंतर मग मला कळलं की इंद्रायणी तांदळाच्या अनर्शा नाही होत. तर मग मी 3 दिवस भिजवून, नाही 1 दिवस भिजवून वाळवलेले तांदूळ होते ते. तर मग मी ते फ्रीझरमध्ये ठेवून दिले होते. मला वाया घालवायला बिलकुल आवडत नाही आणि अन्न हे वाया घातलंच नाही पाहिजे, नाही का. तर मग ते फ्रीझरमध्ये पडलेले होते, तर मग ते दळून मागवले आणि अशा पद्धतीचे मस्तपैकी तांदळाचे घावन केले, जे की खायला खूप छान लागतात. तांदळाच्या पिठाचे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता. मी यांना दिली खुरसणीची चटणी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आज मंगळवार आहे आणि विनायक चतुर्थी आहे. देवांची पूजा मी आज करू शकले नाही. त्याच्या मागचं कारण असं की मला एक फोन आला होता नुकतीच मी ज्या ट्रेनिंगला जाऊन आले तिथल्या एका मैत्रिणीचा. तो कॉल बराच वेळ चालल्यामुळे मग तिथून पुढच्या सगळ्याच गोष्टी माझ्या लेट होत गेल्या आणि मला आंघोळ वगैरे देवांना घालता आली नाही. परंतु मी दिवा वगैरे लावून नमस्कार वगैरे करून केलं. आणि अधिक महिन्यामध्ये एवढं शक्य होईल जास्त तेवढं आपण देवाचं केलेलं चांगलं असतं. तर मी संध्याकाळी दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार आहे 4 ते 6च्या दरम्यान. कारण की त्या ट्रेनिंगच्या संदर्भात सध्या आमचे ऑनलाईन लेक्चर चालू आहे, जे 7:30ला सुरू होता आणि मग लेक्चर 1 तास असतं आणि मग नंतर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तर ते काल समजा 7:30 ते 8:30 लेक्चर झालं, ऑनलाईन सेशन झालं आणि 8:30 ते 11:30 क्वेश्चन आन्सर. इतर लोक जे प्रश्न विचारतात त्याच्या उत्तरातून आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून मी 11:30पर्यंत लिटरली ते सेशन मी लिव्ह नाही केलं आहे असं. तर दुसरी गोष्ट काय, प्रतीक सकाळी 6ला पुण्याला गेला आणि प्रशांतजींना मी तांदळाचे आज हे करून दिले, तुम्हाला आता दाखवलेच मी. आणि मी आता जस्ट खाल्लं. तर मी मुसली आणि दूध आणि त्यानंतर परत थोडेसे चणे आणि मुगाची डाळ असं पण खाल्लं. तर माझं लंच करून झालेलं आहे. तर आता मी व्हिडिओ एडिट करायला घेते, कारण की परत मला संध्याकाळी पारायण करायचं आहे. काही बाबतीमध्ये माझ्या आवडीनिवडी फार जपल्या जातात, जसं की हे जांभळं आणि करवंद हे दोन्ही प्रकार मला खूप आवडतात, म्हणून ते आणण्यात आलेले आहे. प्रशांतजींनी आणले, मी ते स्वच्छ धुवून खाल्ले. त्यानंतर आज गर्ल्स नाही तर आज बॉईज टीम आलेली आहे शेरूबरोबर खेळायला. त्याच्यामध्ये एक आहे अथर्व, एक आहे वासू आणि
ब्लॅक कपड्यांमध्ये, त्याचं नाव त्याने मला सांगितलं होतं पण मी विसरले बरं का. आणि शेरू आपला किचनमध्ये फ्रीज शेजारी बसला आहे आणि ते मुलं मस्तपैकी किचनमध्ये बसून गेले त्याच्यावर खेळायला. आणि जसं की मी तुम्हाला याआधी पण सांगितलं, मला खूप छान वाटतं शेरू निमित्त हे छोटे छोटे मुलं येतात ना, मला खूप आवडतं. मुलं मुली आले की घरामध्ये कसा तो आवाज, गोंधळ आणि घर असं भरल्यासारखं वाटतं. तर किती वेळेस मुलं मुलींनी येणं जाणं केलं, म्हणजे कधी 2 मुली येतात, कधी एखादी येते, 3-4 वेळेस. बऱ्याचदा मला वाचता वाचता उठावं लागतं, आरती करता करता दार उघडावं लागतं, परंतु मी बिलकुल कंटाळा करत नाही. कारण की म्हणता ना, भिंतींपासून घर नाही तर माणसांपासून घराचं घरपण असतं. तर हे मुलं येताना तेव्हा माझ्या घरातलं वातावरण अगदी खेळीमेळीचं होतं. त्यांचा कल्ला, गोंधळ मला खूप आवडतो आणि शेरू खूप एन्जॉय करतो. ते सगळे शेरूबरोबर छान खेळता, त्याला दमवता. आणि मी काय हे सगळं करू शकत नाही, शेरूबरोबर उड्या मारू शकत नाही. आणि इतके बॉल आणून ठेवलेले प्रशांतजींनी, त्याला 2 डझन बॉल आणून ठेवले आणि ते मुलं बिचारे ते बॉलबरोबर खेळवता आणि जाण्याआधी परत सगळे बॉल त्याचे जमा करून एक टोपली केली आहे, त्या टोपलीमध्ये ठेवून देता. त्यांना मीच तसं सांगितलं आहे की बेटा जाताना सगळे बॉल एका जागी ठेवून द्या, कारण ते अशी सोफ्याखाली इकडं तिकडं मम्मी अशी खाली वाकून वाकून काढू नाही शकत ना. तर ते मुलं हे बघा त्याच्या खेळण्यांबरोबर त्याला खेळवता आणि त्याने तो व्यवस्थित खेळला वगैरे तर तो चांगला खाईल, छान आराम करेल, असाच आमचा उद्देश असतो. त्याच्यामुळे इव्हन प्रशांतजी असले तरी पण मुलं येतात, खेळतात आणि खूप छान वाटतं आम्हाला. तर आशा करते की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, विनंती करेल की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.